भायंदर और वसई के बीच मंगलवार से शुरू हुई रो सेवा, विधायक गीता जैन। आप समाचार विस्तार से। रो सेवा को नागरिकों से अच्छी प्रतिक्रिया मिल रही है। रो सेवा विधायक गीता जैन ने नाव का संचालन किया। भायंदर और वसई के बीच मंगलवार से शुरू हुई रो सेवा को नागरिकों से अच्छी प्रतिक्रिया मिल रही है। कल से शुरू हुई रो सेवा से एक दिन में 20,080 रुपये की कमाई हुई है और 185 गाड़ियां फेरी से वसई गई हैं। मीरा भायंदर की निर्दलीय विधायक गीता जैन ने भी रो सेवा में सफर किया। इस मौके पर गीता जैन के साथ नाव से यात्रा कर रहे नागरिकों ने कहा जय श्री राम का गीत गाया और कुछ देर नाव चलाने का अनुभव भी लिया। मीडिया से अपना अनुभव साझा करते हुए गीता जैन ने कहा, मैं बहुत खुश हूँ। रो सेवा शुरू होने के बाद मीरा भायंदर के साथ वसई विरार क्षेत्र में रहने वाले नागरिकों को शहर के मौजूदा पर्यटन क्षेत्रों तक पहुँच आसान हो जाएगी। स्थानीय नेता विधायक गीता जैन ने औपचारिक रूप से भायंदर और वसई के बीच रो सेवाओं की शुरुआत की, जिससे सड़क मार्ग से 32 किलोमीटर की यात्रा दूरी 90 मिनट से घटकर लगभग 20 मिनट हो गई। ये जहाज 250 टन तक यात्री भार ले जा सकता है और एक समय में 100 यात्रियों और 33 चार पहिया वाहनों को समायोजित कर सकता है। महाराष्ट्र मैरीटाइम बोर्ड (MBB) ने 3 महीने के लिए पायलट आधार पर रो सेवाओं को संचालित करने के लिए सुवर्णादुर्ग शिपिंग एंड मरीन सर्विसेज प्राइवेट लिमिटेड को अनुबंध दिया है, जो अंतर्देशीय जलमार्ग परियोजना के लिए घाटों के निर्माण पर नजर रख रहे हैं। ने कहा कि जब नितिन गडकरी बंदरगाह, जहाजरानी और जलमार्ग के लिए केंद्रीय पोर्टफोलियो संभाल रहे थे, तो शुरुआत में 5 नगर निगमों में 12 घाटों के निर्माण को मंजूरी दी गई थी। MMR अंतर्देशीय जल परिवहन विकसित करेगा। पहले चरण में भायंदर से वसई जल परिवहन को मंजूरी दी गई थी। दोनों घाटों के निर्माण में कुछ बाधाओं का सामना करना पड़ा। वसई जेटी को सीआरसीड की अनुमति नहीं दी गई और साइट बदलनी पड़ी। भायंदर घाट के पास एक पुराने रेलवे पुल को ध्वस्त करना पड़ा और रेलवे लाइन का उपयोग करने वाली पाइपलाइन को BMC की मदद से स्थानांतरित करना पड़ा। बुधवार से सेवा भायंदर और वसई के बीच 1.89 समुद्री मील की दूरी पर 16 यात्राएं करेगी। पहली सेवा वसई से सुबह 6.45 बजे प्रस्थान करेगी और आखिरी सेवा प्रतिदिन शाम 7.30 बजे भायंदर से प्रस्थान करेगी। वयस्क यात्रियों के लिए सेवा का किराया 30 रुपए निर्धारित किया गया है। बच्चों के लिए 15 रुपए, दोपहिया वाहनों के लिए 60 रुपए और कारों के लिए 180 रुपए। खूप आनंददायक अनुभव आहे। इथून मी वसईपर्यंत फक्त 15 मिनिटात पोहोचली आहे। माझी कार सुद्धा मी यात आणली आहे। आज मला कुठे जायचं नाही आहे वसईला, पण जेव्हा मला वसई आणि त्या बाजूला जायचं असेल, मी नक्कीच याच रो सेवेने जाणार, जेणेकरून माझा वेळ वाचणार। 2 तास आपण हायवेवरून जाताना लावतो, तिथलं जे पर्यावरणचा म्हणजे धुवा खूप असते त्यात रस्त्यावर, ते इथे स्वच्छ एन्व्हायरमेंट, काहीही आपल्याला पर्यावरणचा धोका नाही, नुकसान नाही आणि आपण 15 मिनिटात वेळ वाचून इथपर्यंत पोहोचू शकतो। 2 तास जायला तुम्ही किती पेट्रोल खर्च करतात, त्यापेक्षा आपल्या खिशावर पण खूप छान असं म्हणजे भार पडत नाही, आपण आरामाने इथपर्यंत येऊ शकतो। खूप कमी खर्चाने आपण त्या म्हणजे जे गाडी घेऊन आपण पेट्रोल वाया करून जातो, त्यापेक्षा खूप कमी खर्चाने आपण इथपर्यंत पोहोचू शकतो। म्हणून अशी सर्व्हिसेस जास्त जास्त इथे असावी, हे माझं मत आहे। मग आपल्याकडे पर्यटनचे एवढे स्थान आहे जे अजून एक्सप्लोर झालेले नाही आहे। आता आपण कुठेही फॉरेनला जातो, कुठे दुसऱ्या शहरात जातो, तिथले किल्ले बघायला जातो, पण आपल्याकडे घोडबंदर किल्ला आहे, आपल्याकडे जंजिरे धारावी किल्ला आहे, आपल्याकडे वसई किल्ला आहे, ते एक्सपोज का होत नाही? कारण अजून जायचं तेवढं सोपं नव्हतं। आपण घोडबंदरकडे बघणार तर एकदम नॅरोसा असं रूट आहे, आपण वसईकडे बघणार तर जायला खूप वेळ लागते, जंजिरे धारावीकडे लोक जास्त वळत नाहीये। तर आता एक रूट तयार केला, 5ही किल्ल्याला जोडणारा
आपण जर हा एक रूट तयार केला आणि एक पर्यटनचं आकर्षण म्हणून आपण एक रूट 5 किल्ला असं विद्यार्थ्यांनाही आपली ऐतिहासिक वास्तू दाखवला तरी ते पर्यटन चांगलं जाणार. लोकांनाही हे सगळे किल्ले बघायला खूप आवड असते, पण त्यांना जायचं अवघड असते म्हणून जात नाही. तसे लोकांनाही हे एक खूप छान असा विकल्प भेटलाय. तुम्ही या ठिकाणी बोट स्वतः चालवून बघितला, काय बोलतो? खूप आनंद आला. बोट चालवताना मुळीच असं वाटलं नाही का काय डिफिकल्ट आहे. मी असं सांगू शकत नाही का मी एकटी घेऊ जाऊ शकत, कारण त्यांचा मार्गदर्शन होता, तुम्ही आता लेफ्ट चालवा, राईट चालवा. बट विथ प्रॅक्टिस ऑफकोर्स इट इज व्हेरी इझी. तुम्ही ते चालवू शकता. स्टेअरिंग खूप लाईट होता आणि आनंद येते. आपण काहीतरी नवीन केलं त्याचाही आनंद येते. लोक तर काय चांगला प्रतिसाद आहे. खूप छान. आता मी किती लोकांशी भेटली तर सर्व लोक, आज तर खूप सारे लोक फक्त आनंद घ्यायला आणि अनुभव घ्यायला इथे आले आहे. पण हे पुढे जेव्हा त्यांना खरंच जायची गरज असेल किंवा पर्यटन मुलांना इथे आणायची गरज असेल तेव्हा तेव्हा ते नक्कीच त्यांना इथे आणणार, कारण हे आनंददायक असा प्रवास. खूप म्हणजे कुठेही काही त्रास नाही, खूप मोकळी जागा, खूप छान असं एन्व्हायरमेंट, हे सगळं आज लाभलं आहे. आणि हे अनुभव जेव्हा ते घरी जाऊन सांगणार आणि त्यांची फॅमिलीला आणणार तर मला वाटते खूप छान असं, खूप आनंदित आहे सगळे. बघा, आता मला काही लोकांनी सांगितलं की आम्हाला असं वाटते की जास्त फेऱ्या हवं आहे. बिलकुल, कारण आज दुसराच दिवस आहे. खूप प्रारंभिक तबक्का आहे. ट्रायल सगळ्याकडे होत असते. त्यांनी ट्रायलसाठी आता 4-5 फेऱ्या केली आहे. आणि जर लोकांना गरज वाटली आणि त्यांचा रिस्पॉन्स चांगला आला तर ते नक्कीच तसंही करायला चालू करायला ते तयार आहे. दुसरं 15-20 दिवसाचं काहीतरी ग्रेझिंग पिरियड बाकी आहे. ते झाल्यानंतर बोट पार्टी जसं मुंबईत होत असते कोलाबाला आणि आपली लोक तिथपर्यंत जात असते, तेही इथे आपण करू शकतो. कोणाचा साखरपुडा, कोणाचं छोटंसं काही एक फंक्शन, तर हे एक वेगळा अनुभव या बोटावर पार्टी करून त्यांना भेटणार आहे. तेही इथे लवकरच चालू करू शकतो. पुढचा तबक्का मी जेव्हा मीटिंग घेतलेली तर बँड्रा आणि नरिमन पॉईंट पर्यंत हे रूट जाणार आहे. ते तबक्का कितपर्यंत आता चालू झाला, कारण तेव्हा मला 6-8 महिन्याचा वेळ दिलेला त्याने. मला 6-8 महिने उलटून गेले तरी अजून तिथे काही चालू झालं नाही. तर नक्कीच आता ते पहिला एक चालू झाल्यानंतर लवकरच दुसरा आणि तिसरा टप्पा चालू व त्याच्यातही मी प्रयत्न करणार. कारण मला असं वाटतं की मुंबईकडे जाणारं ट्रॅफिक आपलं भरपूर असते, तर ते जर इथे वळवलं तर लोकांना खूप राहत भेटणार. आराम से लो, आराम से। हाँ नहीं तो लगेगा वहाँ पे। पुढे जाऊ नका त्या लागला पण नाही. 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 लागला पण नाही
लागलं पण नाही.
वाटतं